दिनांक 26 मार्च 2024ला एक आम्ही ठाणे आणि कल्याण रेल्वेच्या अभिलेखावर आरोपीला ताब्यात घेतलं व यावेळेस त्याची अंगझडती घेतली. त्याच्या अंगझडतीमध्ये आम्हाला एक मोबाईल मिळून आला. तर मोबाईलविषयी आम्ही जास्त सखोल तपास केला असता आम्हाला असं समजलं की तो एका रेल्वे ॲक्सिडेंटमध्ये मय झालेल्या इसमाचा आहे. आम्ही जास्त खोलात जाऊन चौकशी केली असता असं लक्षात आलं की त्या आरोपीनं तो मयत इसम प्रवास करत असताना कल्याण ते विठ्ठलवाडी दरम्यान त्याच्या हाताला फटका मारून तो मोबाईल चोरी केला होता. त्या दरम्यान तो मयत इसम तो फोन मिळवण्यासाठी त्यानं ट्रेनमधून खाली उडी मारली. त्यावेळेस तो जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला होता. यानंतर आम्हाला असा प्रकार निष्पन्न झाल्याने आम्ही सरकारतर्फे फिर्याद देऊन आमच्या पोलीस कर्मचाऱ्याची फिर्याद घेऊन आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे. आरोपीला अटक केलेली आहे. आरोपी ठाणे आणि रेल्वेच्या अभिलेखावरच आहे. सर, ही टोळी आहे का मोठी फटका गँगची? अद्याप काही तसं समजलेलं नाही. आमचा तपास चालू आहे. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.